नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन नंबर डी, तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज लॉन्च करण्यात आलेला आहे। तर ग्रीन बोट उपक्रमाअंतर्गत हायड्रोजन सेलवर चालणारी आंतरदेशीय जलवाहिनी सुरू करण्यात आलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जहाजाचे उद्घाटन करण्यात आले। तर हे जहाज कोचीन शिपयार्ड येथे बांधण्यात आलेला आहे। या जहाजाची लांबी 24 मीटर असून त्यात 50 प्रवासी बसू शकतात। तर मित्रांनो, पाहूयात पुढचा प्रश्न। आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे IBCA चे मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन नंबर बी, भारत म्हणजेच आपल्या भारतामध्ये IBCA चे मुख्यालय स्थापन करण्यात येणार आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यास मान्यता दिलेली आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल? तर ऑप्शन नंबर बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न। DRDO ने स्वदेशी विकसित 20 शोल्डर पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, चांदीपूर या ठिकाणी 20 शोल्डर पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी DRDO ने घेतलेली आहे। पुढचा प्रश्न। द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन नंबर सी, मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। स्वॉलोविंग द सन नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन नंबर डी, लक्ष्मी पुरी यांनी स्वॉलोविंग द सन या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी मंत्रिमंडळाने किती कोटींचे पॅकेज मंजूर केलेले आहे? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगू शकता। आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।